मग काका किती वर्षापासून रिक्षा चालवत आहे? मी 20 वर्षापासून रिक्षा चालवून राहिलो नागपूरमध्ये. मेट्रोमुळे रिक्षावर काय परिणाम झालाय का? मेट्रोमुळेच नाही तर राजकीय शासनाच्या निर्णयामुळे पूर्ण पेट्रोल रिक्षावर काय म्हणतात त्याला हे झालं आहे, काय म्हणजे परिणाम झाला, भयंकर वाईट परिणाम म्हणजे वाईट परिणाम झालेला आहे. त्याला सगळ्यात मोठं कारण ह्या गव्हर्नमेंटनी आमच्या 10 वर्षा अगोदरच्या गाड्यांना परमिट दिले आणि आज जे नवीन इलेक्ट्रिक व्हेकल काढून राहिले त्यांना परमिट नाही आहे. आम्हाला वर्षभरात आरटीओचा खर्च येतो, त्यांना तो खर्च नाही आहे. उलट त्यांना पेट्रोल एवढी महागाई वस्तू वापरायची गरज नाही, त्यांना इलेक्ट्रिकवर त्यांची गाडी चार्ज होते. त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आमच्या याच्यावर झाला. आणि आता सध्या ते 2 व्हीलर बाईक टॅक्सी पण सुरू झाली आहे 2 व्हीलरवर, त्याला पण परवानगी मिळाली आहे. त्याच्यावर काय वाटतंय? तेच बाईक एकदम फ्रॉड काम आहे, इनलिगल काम आहे, अनलिगल काम आहे. ते काम तर एकदम खोटारड आहे आणि कोणत्या मस्तिकातून काढून दिलेली ती परमिशन, हे त्यांना काय वाटते त्यांनीच विचार करावा. तुमचं मत काय बाईकवर? बाईक ही प्रायव्हेट व्हेकल, त्याच्या पॅसेंजर न्यायची काय गरज आहे? म्हणजे कोणत्या कानूनमध्ये लिहिलेलं आहे की पॅसेंजर प्रायव्हेटमध्ये तुम्ही म्हणजे तो धंदा करू शकता? बरोबर. तर हे असे बिगर डोक्याचे माणसं शासनात बसलेले आहेत. त्यांना गोरगरिबाविषयी आणि त्यांच्या अगोदरच्या सरकारने ज्या लाईन फॉलो केल्या होत्या त्यांनाही बरोबर त्यांना तोडीस काढलेले. आता तर मुख्यमंत्री रिक्षा चालकच होते ना, असं म्हणतात. अहो चोर, आज कोणी मोठा चोर बी अगोदर रिक्षा चालक होता म्हणून तो चोर झाला असं म्हणता येईल का? आणि राजकारणात किती प्युअर लोक चालतात, किती गद्दार लोक चालतात, किती सच्चे लोक चालतात हे प्रत्येक सुजन माणसांना माहीत आहे. त्याच्यातले ते कोण? प्रत्येकाने आपापल्या डोक्यात विचार आणून तो विचार करायचा. आता मला सांगा, मुख्यमंत्री आपले 5 वर्ष फडणवीस साहेब पण होते, नागपूरचेच होते ते, त्यांनी काय केलं का नाही तुमच्यासाठी? काय केलं म्हणजे हे RSSचे लोक, मी नाव घेऊन राहिलो एका कमिटीच्या, RSSचे लोक लहान लोकांसाठी, गोरगरिबांसाठी मनातून खरं काम करू शकत नाही. हा अनुभव आहे ना, हा इतिहास आहे. हा इतिहास लोकांनी समजून घ्यायचा. अशा लोकांना निवडून देणं आणि हे लोक खऱ्या मार्गाने निवडून येत नाही, हा म्हणजे मोठा आरोप आहे माझा. आता विधानसभेमध्ये निवडणुका येणार आहेत विधानसभेच्या, काय अपेक्षा काय आहे? इथं मतं देणारे बैल आणि त्यांना हाकणारे राजकारणी झालेले. एकदा कोणत्याही खालच्या जातीचा बी माणूस राजकारणात गेला तरी तो राजकारणी ही जातच वेगळी झाली आहे. त्यांच्या राजकारणाच्या बाहेरच्या लोकांना गब्दू चुतिया समजतात, चुतिया नागपुरी भाषेत सांगून राहिले. त्यांना असं वाटतं की हे वोट देतात, यांना काही अक्कलच नाही. अशा पद्धतीचंच राजकारण. ते आता मधल्या काळात जे तोडाफोडीचं राजकारण झालं त्याच्याबद्दल काय हो, मी इतिहासाची गोष्ट केली तुम्हाला. बरोबर आहे. शिवाजी महाराजापासून, त्यांच्या अगोदरपासून, मुघल आले तेव्हापासून इतिहास जाणून घ्या. प्रत्येक सुजन माणसानं जाणायला पाहिजे. त्या मुघलांना कोण सही दिली, मुघलांना सामोर टाकून आपलं राज्य कसं चालवलं, कोणी चालवलं काय, आणि तीच पद्धत आताही चालू आहे. मागच्या 10 वर्षात काय झालं का नाही नागपूरमध्ये वेगळं? नागपूर हे लोक इन्फ्रास्ट्रक्चर उभे करतात, त्याच्या मेंटेनन्सचं काही डोक्यात राहत नाही. म्हणजे इमारती उभा करायच्या, मलाई खायची आणि त्याच्या बाबतीत दुसरीकडे काही करायचं आहे. आजच्या गव्हर्नमेंटला, तुम्ही महाराष्ट्राचं म्हणून राहिले, मी तर दिल्लीच्या गव्हर्नमेंटला प्रश्न करतो की त्यांनी किती वेकन्स्या काढल्या, किती युनिव्हर्सिट्या काढल्या, युनिव्हर्सिटीतून निघालेल्या माणसांना किती लोकांना जॉब दिला, याचा इतिहास पडताळून पाहायचा. अगोदर भारत हा किती कर्जात होता आणि आता किती कर्जात आहे हे गुगलवर पाहायचं सगळं. कोणी एक माणूस त्यांच्या अपोज आहे म्हणून बोलून राहिलं असा विचार करायचा नाही प्रत्येक सुजन लोकांनी तरी. बरोबर झालं का? अजून काय म्हणताय, तुमचं मत काय? माझं कोणतं मत? आता येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमचं मत काय? आता आम्ही गरीब लोकांनी तर हाच विचार केलेला आहे की जेव्हापर्यंत हे लोक सुधारतील नाही तेव्हापर्यंत त्यांच्या मागं जायचं नाही, हे प्रखर मत आहे. आणि हे काही सुधरू शकत नाही. एक वेगळी. आता मला सांगा
की आपण म्हणतो हे सगळे वाईट आहेत, मग तुमचं मत काय, कोण आलं पाहिजे राजकारणामध्ये? राजकारणामध्ये केजरीवाल सारखा माणूस यायला पाहिजे. बाबासाहेबांची पंतु का नको? प्रकाश मी आंबेडकर. काय म्हणालो, केजरीवाल सारखा माणूस यायला पाहिजे. त्याला कारण पंतु का नको, त्यांना वाढू देत नाही, हे वाढत नाही, त्यांच्या राजकारणाच्या कपट कारस्थानात शिकार होतात. तो माणूस केजरीवाल एक असा माणूस आहे की यांना झगडून येत्या 50-60 वर्षात याच्या अगोदरच्या कोणत्याच गव्हर्नमेंटनी नाही केलं तर ते त्यांनी 5 वर्षात करून दाखवलं. दिल्लीत वस्तुस्थिती आहे की नाही हे प्रत्येकाने पडताळून पाहिजे. बरोबर. शिक्षणापासून, जॉब पासून, सामान्य माणसाला फॅसिलिटी देण्यापासून हे सगळ्या गोष्टी त्या माणसांनी दिल्या आणि त्याचा अनुभव घेऊन राहिले तिथले लोक. मग तरी पण इथं नागपूरमध्ये फडणवीस, गडकरी साहेब कसं काय निवडून येतात? हे याच्यासाठी निवडून आले, हे कपट कारस्थानी करणारे लोक, लोकांना पैसा देऊन ओढणारे लोक. आणि मी अगोदरच बोललेलो की बैल लोक झाले मतं देणारे, बैल लोक. काही चमचे आहेत, काही बैल आहेत. आणि म्हणूनच सगळ्यात मोठा कुटाराघात ह्या मनुवाद्या लोकांनी केलेला शिक्षणावर सगळ्यात अगोदर. आणि तीच परिस्थिती आता चालून राहिली. त्यांचा कसा मार्ग काढायचा प्रत्येक माणसांनी विचार करायचा. माझ्या एकट्याच्या मताने काय होणार नाही. तो अशी बात आहे बाबू. जर समजा म्हणजे आता तुमचं महायुती यावी का महाविकास आघाडी यावी असं वाटतंय तुम्हाला? सब चोर चोर मौसेरे भाई है. आणि आहे की नाही आहे हे प्रश्न विचारण्याने बी समजायचं आणि प्रश्न ऐकून घेणाऱ्यांनी बी समजायचं. आहेत की नाही आहे. मग तुम्हाला काय वाटतंय? प्रत्येक आजची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये केजरीवालचा पक्ष जो आहे आम आदमी पार्टी, त्याला का जागा मिळत नाहीत किंवा त्याचे उमेदवार का उभारू शकत नाहीत? हे प्रत्येक गोष्टीत आता येऊन ते राजकारणात किती दिवस झाले, त्यांनी किती वोटिंग बँक जमवला. भारताची पार्टी मुव्हेबल पार्टी झाली की नाही, मुव्हेबल पार्टी झाली की नाही हे प्रत्येकाने विचार करायचा. आणि हळूहळू येतील तशा माणसाच्या मागच लागतील, तेव्हाच भारताचा विकास होईल. थँक्यू सो मच.